फ्रेंड्स, तर आता झालेली आहे सकाळ. आता सकाळचे वाजलेले आहेत 9:30. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर, जी ZX प्लस मॉडेल आहे, AMT मॉडेल आहे. तर याच्यातला आपण आता सपोज कोणाला माहीत नाही आहे की इग्निशन कसं ऑन होते, इन्फोटेनमेंट सिस्टीम कसं ऑन होते, इंजिन स्टार्ट कसं ऑन होते. कारण हे डिझायरचं टॉप मॉडेल आहे, तुम्ही बघू शकता. डिझायरचं टॉप मॉडेल आहे, पुश बटन स्टार्ट आहे, AMT मॉडेल पण आहे. तर आज आता बघू शकता तुम्ही की हे पहा, इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर पण ऑफ आहे, इन्फोटेनमेंट सिस्टीम पण ऑफ आहे. म्हणजे काहीच नाही आहे. कारण टॉप मॉडेलला फक्त आपलं की येते, ती की सोबत आपल्याला सोबत ठेवावं लागते बस. आणि आपल्याला आता माहीत नाही, कोणाकोणाला माहीत नाही आहे की आपण इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर कसं ऑन करायचं, इन्फोटेनमेंट सिस्टीम कशी ऑनाची, ते पण विदाऊट इंजिन. तर आज आपण त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे की इन्फोटेनमेंट सिस्टीम झालं, इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर झालं, विदाऊट इंजिन स्टार्ट आपण कसं सुरू करू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. शकता की इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर पण ऑफ आहे, इन्फोटेनमेंट सिस्टीम पण ऑफ आहे. आणि ही बघू शकता गाडीची की, ही जी माझ्या हातात आहे ही आपण इथं ठेवूया. आणि गाडी बघा तुम्ही, न्यूटन आहे. गाडी न्यूटन केल्याशिवाय तुमची गाडी स्टार्ट होणार नाही. गाडी न्यूटन केलेली आहे. आणि आता बघूया आपण की सर्वात आधी इंजिन स्टार्ट कसं करायचं. तर आपण ब्रेकवर पाय दिलेला आहे. ब्रेकवर पाय दिल्यानंतर आपण पुश बटन स्टार्टला प्रेस करूया. तुम्ही बघू शकता इंजिन स्टार्ट झालेलं आहे, RPMचा काटा वर गेलेला आहे, म्हणजे इंजिन स्टार्ट झालेली आहे. आता गाडी बघू शकता तुम्ही, न्यूटन आहे. तर आपण ब्रेकवरचा पाय सोडला तरी चालतो. ब्रेकवरचा पाय सोडला, गाडी सुरू झाली, इन्फोटेनमेंट सिस्टीम पण ऑन झाली, इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर पण ऑन झालं आणि गाडी पण स्टार्ट झाली. हे काय झालं याच्यावर पण मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवेल. आता बघू शकता तुम्ही की सर्व आपलं एका बटनमध्ये सगळं स्टार्ट झालेलं आहे. तर आपल्याला फक्त एक जर इन्फोटेनमेंट सिस्टीम ऑन करायची असेल तर चला मी तुम्हाला ते दाखवतो. तर सर्वात आधी आपण गाडी करूया ऑफ. तर आपण केलेली आहे गाडी ऑफ. आता झालेली आहे गाडी पूर्णपणे ऑफ. तर आता फक्त आपल्याला काय करायचं आहे ऑन, की इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर फक्त ऑन करायचं आहे. तर आपण विदाऊट ब्रेकवर पाय देता, आपण बघा ब्रेकवर पाय दिलेला नाही आहे. आता विदाऊट ब्रेकवर पाय देता आपण पुश बटन स्टार्ट स्विच करूया. तर आधी तुम्हाला येईल ACC, म्हणजे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच ऑन होणार नाही. आणि त्याच्यानंतर आणखी एक वेळ प्रेस केला आपण, तर बघू शकता तुम्ही इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर पण ऑन झालेला आहे आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम पण ऑन नाही आहे. जोपर्यंत तुम्ही ब्रेकवर पाय देत नाही तोपर्यंत गाडी तुमची स्टार्ट होत, क्लचवर पाय देत नाही तोपर्यंत इंजिन स्टार्ट होत नाही. तसं याच गाडीला आहे. असं समजूया की आपण ब्रेक म्हणजे एक क्लच आहे. तर आपण जोपर्यंत प्रेस करणार नाही आणि पुश बटन स्टार्ट आपण प्रेस करणार नाही तोपर्यंत इंजिन स्टार्ट होणार नाही. बघा आता तुम्ही तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की त्या लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्की चॅनलला. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपण नेक्स्ट ब्लॉग बनवूया समथिंग साऊंड सिस्टीमवर बनवूया. कारण खूप जणांना माहीत नाही आहे की टॉप मॉडेलमध्ये साऊंड सिस्टीम कशी येते, कोणाला माहीत असते की VXI मध्ये कशी येते. तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया एक पुढचा. तर चला भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओला.